नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. यावेळी विविध भागातून नागरिक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी दाखल झाले होते. त्याचबरोबर संबंधित प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आज देखील ठाण्यामध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई परिसरातील नागरिक आपल्या समस्या घेऊन त्याचं निराकरण करण्याकरिता या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी विविध समस्या नागरिकांनी या ठिकाणी मांडल्या. मग त्यामध्ये बिल्डरबाबतची समस्या असू दे, शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातल्या समस्या, तसेच कामाच्या ठिकाणी देण्यात येणारा त्रास या संदर्भातल्या वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या. यावेळी त्यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून सदर समस्यांचे निवारण देण्याचे आदेश देखील दिले. तसेच खानदेश संस्थेच्या वतीने त्यांचं काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी देखील या ठिकाणी येऊन वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. त्याचबरोबर या जनता दरबाराअंतर्गत येणाऱ्या समस्यांचं निराकरण आपण केवळ एक माध्यम म्हणून करत आहोत. या ठिकाणी आपण कोणतेही उपकार जनतेवर करत नाही आहे. जर का जनतेवरतीच अन्याय होत असेल तर मात्र या ठिकाणी त्यांना न्याय देणं गरजेचं आहे, असं वक्तव्य करीत गणेश नाईक यांनी आपल्या जनता दरबाराविषयीच्या भावना व्यक्त केल्या. तसेच प्रशासनातील 10% लोकही नालायक आहेत. त्यांची प्रचिती काल परवा घडलेल्या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे, असंही त्यांनी म्हणत एक टोला लगावलेला आहे. तथाकथित मोठेपणा मिळवलेल्या लोकांना जीवनाचा सार्थक कशात आहे याची कल्पना नाही, म्हणून लोकांचा भ्रमाच्या कल्पनेच्या स्वप्नात ते वावरत आहेत. अशा लोकांना माझं म्हणणं आहे की वस्तुस्थितीला सामोरे जा. जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये समाधान मिळणार का ते बघा, असं म्हणत त्यांनी या ठिकाणी जनता दरबाराबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माझ्या दृष्टिकोनातून ही मानवाने निर्माण केलेली मानवाकरता संकट आहेत असं माझं मत आहे. 80% प्रकरणं जर मन लावून काम केलं, आपल्या कर्तव्य भावना जर जागृत केली तर ह्या दरबारात येण्याची त्यांना गरज नसणार नाही. आता मगाशी मी आपल्याला फिगर सांगितली, साधारणपणे 80% कामाचा निपटारा होतो. आता काही ठिकाणी काही लोकांचे पुरावे नसतात, काही कायद्याच्या त्याच्या नियमाची पूर्तता काही करू शकत नाहीत, म्हणून ते प्रकरण कुठेतरी रेंगाळलेले असतात. एकूणच या ठिकाणी प्रशासनामध्ये जवळजवळ 90% अधिकारी चांगले आहेत, तर 10% लोक हे नालायक आहेत. याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येते ना. आता काल परवा इथे भ्रष्टाचारात माणूस एक पकडला गेला, एक 3-4 महिन्यापूर्वी वसई विरारला पकडला गेला. आणि साधी माणसं नाही, ही जबाबदार माणसं आहेत. जिथून त्या ठिकाणी जर त्यांनी जर ठरवलं तर कोणाचं कामच होणार नाही. आता मगाशी कल्याणचं प्रकरण आलं होतं, त्या लोकांचं काम त्यांचं भाडं त्यांना मिळत नाही, रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेली आहे, इमारत अर्धवट राहिलेली आहे, त्यांचा कोणी आवाजच ऐकायला तयार नाही आहे, अशी त्यांनी कथा मगाशी मांडली. ऐकला का? मी त्या बाबतीत मंत्रालयात बैठक बोलवलेली आहे. आणि मी स्वतः शेवटी हा इथे जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आहे, हे मंत्र्याचा दरबार नाही. जनता ही ह्या राज्याची मालक आहे आणि त्या मालकांना जर त्या ठिकाणी कोणी जर असून मालक घरचा जर रस्त्यावर आणत असेल तर त्या गोष्टी निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आणि या राज्याचा एक सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी त्या गोष्टीला तोंड फोडणार. मला जेवढी माहिती आहे त्याच्यापेक्षा अर्धा% सुद्धा आम्हाला माहित नाही. तुम्हाला जास्त माहिती असते, पण तुम्ही आमच्या तोंडातून काढला मागता. काय बोलतो? माझं म्हणणं आहे की तुम्ही बोला. शेवटी जसे राजकारणामध्ये राजकारणी ग्रेड 1, 2, 3 तशी पत्रकारामध्ये सुद्धा ग्रेड 1, 2, 3 काही पत्रकारांनी सत्याकरता आपलं बलिदान केलेलं आहे. हा इतिहास आहे. शोध पत्रकारिता नावाची जो एक शब्द आहे, तो एखादा विषय जर त्या ठिकाणी सुरू झाला, त्या घटकांना काही इंटरेस्ट नसो, पण हा सोडणार नाही.
आणि अशा शोध पत्रकारांना मी तर कायम सलाम. आणि म्हणून अशा काल्पनिक स्वप्नामध्ये वावरणाऱ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्यांना माझं म्हणणं आहे, वस्तुस्थितीला सामोरी जा. जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या हातात काय राहील किंवा आत्मिक समाधान किती मिळणार ते बघा. इथे का मी कोणावर मेहरबानी करायला नाहीत. मी माझ्या मनातली जी इच्छा आहे, म्हणजे परमेश्वरांनी संधी दिली, पक्षानं आमदारकी तिकीट दिलं, मंत्री बनवलं, तर ह्या मंत्रीपदाच्या अनुषंगानं गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करायसाठी आम्ही आलो. हात साफ आहे, मन पण साफ आहे. हे करताना काय माझ्यासारखे हजारो लाखो लोक पडलेत जे साफ मनाचे आणि साफ हाताचे. परंतु जे नालायक आहेत, ज्यांच्या हातात काही शक्ती येते, त्याने शक्तीचा दुरुपयोग केल्यानंतर गोरगरिबांच्या जीवनामध्ये सत्यानाश होतो. तो सत्यानाश थांबवण्याकरता सगळे आपण एकत्र काम करूया. मंत्री फक्त नावापुरता आहे. हे त्या मंत्र्याच्या पाठीमागे जर प्रशासनिक यंत्रणा नसेल, आणि मी तुम्हाला सांगतो, या 90% लोक फार चांगले आहेत, 10% नालायक आहेत. राजकारण्यामध्ये सुद्धा त्याच राजकारणामध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये नालायक आहेत. आणि शासकीय अधिकारी म्हणजे कोणाच्या घरचे नोकर नाहीत, ते सेवक आहेत. त्या लोकांना रस्ता. आणि बाब असे की आता कालाच्या ओघामध्ये पाप पुण्याची सगळी लक्तर बाहेर निघतील. काय बोलतो, निघाला पाहिजे त्या मताचा मी. गणेश नाईकने जर भ्रष्टाचार करून, जुलम करून लोकांचे जीवन उद्ध्वस्त केलं असेल ना, तर गणेश नाईकला सजा मिळाली पाहिजे, त्या मताचं मी आहे. अजाणतेपणे एखादी गोष्ट घडली तर मी समजू शकतो, जरा इट वॉज अन ऍक्सिडेंट. परंतु सगळ्या गोष्टी जाणून बुजून केल्या जात असतील तर त्या ठिकाणी निर्भयपणे परत वरती यायला पाहिजे. आणि तुम्ही करतात, म्हणजे आय सॉ यू लॉट मेनी टाइम विथ युअर फंक्शनिंग ड्युटी. करा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दर्भावीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला ठाण्याच्या टेंबीनाका येथील नवरात्र उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी देवी अशी या ठाण्याच्या दुर्गेश्वरीची ख्याती असून नवरात्र उत्सवात ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात. या नवरात्र उत्सवानिमित्त श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून विविध वैदिक धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. यामध्ये भजन, कीर्तन, देवीचे जागरण, गोंधळ इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचे सहकारी संतोष ताठरे आणि परिवाराकडून ठाण्याच्या दुर्गेश्वरीला 51 साड्या अर्पण करण्यात आल्या होत्या. या साड्यांचं वाटप काल ठाणे शहरात विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना वाटप करून करण्यात आलं. यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, उपविभाग प्रमुख अनिल सोनावळे, संतोष ताठरे,
तसेच श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकाश सगळं थांबायला सांगा का? एक मिनिट आहे इकडे बघा. काका मोबाईल नाही मी फोटो काढतो. इकडे इकडे चला तुम्ही मदत एखादा आडवा येते ना. इकडे बघा इकडे बघा. या ताई पुढे 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 या पुढे या पुढे. आम्ही एक मिनिट ना एक मिनिट झाले का? हे कोण येणार बाकी आहे का रे कोणाचं? नमस्कार. इथे उपस्थित आपले ठाणे शहर प्रमुख तसेच मंडळाचे सेक्रेटरी हेमंत पवार साहेब, त्याचप्रमाणे आपले माजी नगरसेवक आणि मंडळाचे उपसेक्रेटरी सुधीर कोकाटे साहेब. आज या ठिकाणी आपण 9 दिवस नवरात्रीचे कसे साजरे झाले आपण या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. हा उत्सव एकदम आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. या उत्सवामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांची या मेहनत, आमच्या विभागातील सगळे पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते यांच्या मेहनतीने हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. असंच सहकार्य सगळ्यांचं लाभू दे. आणि या उत्सवामध्ये ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी काम केलं, म्हणजे उत्सवात देवीची सेवा केली, त्याचप्रमाणे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरचे कोण नातेवाईक असतील, कोणी असतील, तसेच जे पदाधिकारी या ठिकाणी काम करत होते त्यांचा एक देवीची म्हणजे मान म्हणून आपण एक त्यांना संतोष टाटारे यांनी जो देवीचा प्रसाद ठेवला होता तो प्रसाद आपण सगळ्यांना देतोय. ठाणे शहरातील निबंधक उपनिबंधक कार्यालयाबाहेर आज आंदोलन करण्यात आलं. निबंधक उपनिबंधक कार्यालय ठाणे येथे उपनिबंधक किशोर मांडे आणि सहाय्यक उपनिबंधक अविनाश भागवत यांच्या विरोधामध्ये जुलमी खासगी सावकार आणि वित्तीय संस्था यांच्या विरोधात निषेध धरणे आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट प्रसादजी करंदीकर, लोकाधिकार समितीचे वरिष्ठ महाराष्ट्र प्रदेश नेते वाघमारे लोखंडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश संघटक मधुकर मोरे, माजी जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे, ठाणे जिल्हा प्रमुख सचिन यादव, ठाणे शहर प्रमुख राजेश बामणे, रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते. या प्रसंगी ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी आलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करून किशोर मांडे यांच्याशी निवेदन देऊन कर्जदार आणि खासगी सावकारांच्या समस्यांच्या मागण्या सादर केल्या. किशोर मांडे यांनी मागण्या मान्य करूनही आम्ही न्याय देऊ असं जनसमुदायाला सांगितलंय. सचिन यादव आणि राजेश बामणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तर आबासाहेब चासकर आणि धनाजी सुरोसे यांनी शासकीय व्यवस्थेला प्रशासनाला धारेवर धरले आणि या संदर्भात जाब विचारणा केली आहे. आम्ही महाराष्ट्र लोकाधिकारी समितीचा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर बोलतोय. खाजगी सावकारी आणि बेकायदेशीर वसुली अधिकाऱ्यांच्या चाललेल्या कारवाया याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला आलेलो आहोत. यापूर्वी वेळोवेळी आम्ही निवेदने दिलेली होती, तक्रारी दिलेल्या होत्या, पण त्या तक्रारीनंतर देखील या निबंधकांच्याकडनं काही सकारात्मक कारवाया झालेल्या नाहीत. गैरकारभार करणाऱ्यांवरती कारवाया झालेल्या नाहीत. त्यांना पाठीशी घालण्याचं काम झालेलं आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही आलेलो आहोत. म्हणून आम्ही आज
काळ्या फितींवर भागवलेला आहे, पण यानंतर नुसत्या काळ्या फितींवर भागणार नाही, त्या पुढची आज काय सांगत नाही, पण त्यानंतर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करावं लागेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवावी लागेल. दादर येथील इंदू मिलमध्ये होऊ घातलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्धपातळीवरती सुरू झालं आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास सुरुवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग ठाण्यातून दादरच्या दिशेने आज नेण्यात आला. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केलंय. ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटप करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रसंगी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता. इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे 350 फूट उंचीच्या पुतळ्याचं काम नोएडा येथे प्रख्यात शिल्पकार राम सुतार करत आहेत. ब्रॉन्झ धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीस साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याच्या बुटाचा पुढील भाग ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्यातील आंबेडकरी समुदायाला मिळताच भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, प्रल्हाद मगरे इत्यादींच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी कॅडबरी सिग्नल येथे एकत्र येऊन त्याचं स्वागत केलं आहे. दिल्लीवरनं नोएडावरनं निघालेलो 2 तारखेला दुपारी 1 वाजता. तर इथं पोहोचायला मला 5 दिवस लागले, पण बाबासाहेबांचं शूज आणताना थोडासा पार्ट आहे तो, पण मला स्वतःला खूप गर्व वाटतोय की मी बाबासाहेबांचा शूज आणण्यासाठी गेलेलो दिल्लीला. आणि नोएडावरनं येताना आम्हाला UP, राजस्थान, MP हे सर्व राज्य मला लागलेत आणि आम्ही रात्री स्टे करायचो धाब्यावर थांबून. पण खूप चांगलं वाटलं मला बाबासाहेबांचा शूज घेऊन येतात. हा कुठला दिल्लीला नोएडामध्ये राम सुतार हे मूर्तिकार आहेत गाझियाबादला, ते मूर्ती बनवत आहेत. दादर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक होते ते 12.5 एकरात, त्या स्मारकामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो 400 फुटाचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या बुटाचा एका बुटाला 3 पीस होऊन हा 1 पीस आहे. असे एका बुटाला 3 पीस जॉईन होऊन नंतर दुसऱ्या पुतळ्याचे परत 3 पीस येणार आहे आणि त्याच्यानंतर हा पुतळा जवळजवळ 350 फुटाचा होणार आहे. आणि हा जो बूट आहे, ह्या बुटाचा आहे जो 14 फुटाचा अंतर हे आहे. आणि हे गाझियाबाद नोएडामध्ये सुतार नावाचे जे राम सुतार आहेत ते हे पुतळ्याचं बांधणी करतात, आखणी करतात आणि त्याचा हा पार्ट इथं मुंबईमध्ये येत राहणार. तसं स्वागत त्यांचं आम्ही करत राहणार आणि लोकांना आनंदाचा उत्साह निर्माण करणार. लवकरात लवकर हे स्मारक लोकांसाठी बनून उपयोगाचं लोकार्पण व्हावं आणि लोकांच्या वापरात यावं ही आमची कळकळीची विनंती आहे. शासनाने ताबडतोब हे काम करावं ही आमची चाकरीची मागणी आहे. आज भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. आज दिल्ली या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायातला बोट हा इंदू मिल मुंबई या ठिकाणी ठाण्याच्या मार्गाने जात असल्यामुळे तमाम आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी
त्या बुटाचं स्वागत करतायत बाबासाहेब आंबेडकरांचा आणि जल्लोष साजरा करतायत, बेंड बाजा वाजवून, लाडू वाटून, नाचून. खूप खूप आम्ही या कार्याचा, या सरकारचा अभिनंदन करतो आणि लवकरच आम्हाला या पुतळ्याचं दर्शन करायला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना आभार मानतो हे काम केल्याबद्दल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.